प्रशासकीय इमारतीमधील मैला मिश्रित पाणी रस्त्यावर, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। सांगली शहरामधील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या चावडीच्या इमारतीत शौचालयाची पाईप फुटल्यानं त्यामधून मैला आणि मैला मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतंय। ते सेतू कार्यालयाच्या रस्त्यावर आणि आवारात साचल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय। असं असतानाही प्रशासनातील कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याचं याकडे लक्ष नाही। गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या असूनही हे लिकेज दुरुस्त करण्याचं धाडस आणि समंजसपणा कोणीही दाखवलेला नाही। त्यामुळे शिवसेनेचे झोपडपट्टी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख उत्तम कांबळे आणि जिल्हा प्रमुख भारत चौगले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबाबत नागरिकांच्या सांगण्यावरून आवाज उठवलाय। येत्या 2 दिवसात या पाण्याचा निपटारा आणि दुरुस्ती न केल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय। मी उत्तमराव कांबळे आबा, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख आहे। या ठिकाणी मी आज सांगली येथील एकात्मिक सुविधा केंद्र म्हणजे सेतू कार्यालय राजवाड्यामध्ये आहे। या ठिकाणी आलो असता या ठिकाणी मला नागरिकांनी या ठिकाणी तक्रार केली की या ठिकाणी हे जे घाण पाणी आहे या सेतू कार्यालयासमोर मैला मिश्रित पाणी आहे, एकदम घाण आहे, गलिच्छ वास येतोय। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड असं पाणी साठलंय, परंतु याची प्रशासनाने अजिबात दखल घेतलेली नाही। या ठिकाणी नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झालाय। अनेक नागरिक तापाने आजारी पडले आहेत, परंतु काही नागरिकांनी मला या ठिकाणी बोलवून घेतलं की आजची परिस्थिती काय बघा, या ठिकाणी मैला मिश्रित देखील पाणी आहे। या ठिकाणी या विभागाचे जे प्रशासन आहे, बांधकाम विभाग असो किंवा महापालिका असो, या दोन्ही प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित जर या ठिकाणी हे मैला मिश्रित पाणी बंद केलं नाही आणि या ठिकाणी ही स्वच्छता करून या ठिकाणी फिविंग ब्लॉक आणि स्वच्छता नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा देतो। या ठिकाणी माझ्याबरोबर सांगली जिल्हा झोपडपट्टी शिवसेना संघाचे अध्यक्ष भारत चौगुले आहेत, विलास कांबळे आहेत, शमशेर चौगुले आहेत, असे अनेक या ठिकाणचे पदाधिकारी व माझे या ठिकाणचे सेतूकरता आलेले नागरिक उपस्थित आहेत। मी पुन्हा एकदा बांधकाम विभाग आणि प्रशासन यांना आवाहन करतोय की 2 दिवसामध्ये जर सदरचं मैला मिश्रित पाणी इथं बंद करून या ठिकाणी फिविंग ब्लॉक नाही झालं तर शिवसेना स्टाईलनं प्रचंड असं आंदोलन करून हे सेतू कार्यालय बंद करू आणि बांधकाम विभागाला सुद्धा टाळे ठोकू, अशा पद्धतीचा इशारा देतो। महिनाभर झालेला आहे, सांडपाणी साठल्यामुळं पूर्ण त्याचा वास, पूर्ण ड्रेनेजचा पूर्ण वास येतोय, नागरिकांना त्याचा खूप त्रास होतोय। प्रशासनाला 1 महिना झाले, आम्ही त्यांना सांगून सुद्धा दुर्लक्ष करतोय। लवकरात लवकर जर याच्यावर लक्ष नाही दिलं तर आम्ही आंदोलनाचा त्यांना इशारा देतोय आणि नागरिकांना त्यांना जाण्या येण्यासाठी फिविंग ब्लॉक बसवून देण्यात यावे अशी आमची त्यांना विनंती आहे। नाही दिलं तर बेमुदतीत आम्ही आंदोलन करेन, आम्ही हा प्रशासनाला इशारा देतो।